कुठल्या गटाचं वर्चस्व आहे भागात? येड्रावकर आता कसा पाहिजे मग निवडून येणारा माणूस? स्वतःच पोळी भाजणार नसावा. तालुक्यात सर्वसाधारण सगळीकडे येड्रावकर गटाची कामं भरपूर केले तर राजनगर पडले येड्रावकरांच्या माध्यमातून बघायला गेलं तर येड्रावकडनं जरा काम केलेलं दिसायला लागले सगळं. त्याचे कामं झालेत भरपूर. कामं काय झाल्यात काय मतदारसंघातली विकास कामं? काय झालं नाही. लोकांना बी माहिती आहे की पुढे जर निधी आणायचा झाला तरी येड्रावकर साहेबांच्या माध्यमातूनच इथे निधी आणला जातो. कामं केलेत आमची प्रत्येकाची कामं झालेली आहेत त्यामुळे त्या गटाचं वातावरण दबदबा आहेच राहणारच आहे. त्यांनी उभा करताना चांगला उमेदवार उभा करणार याची गॅरंटी आहे मला. येड्रावकर प्रेमी आम्ही आधीपासून आमचा लोगोच ते आहे. फक्त लोकांना पैसे वाटायचं भाजी पक्षाचा जोरायचा. तर मतदारांचा हे निश्चित कौल हे येड्रावकर साहेबांच्या दिलेल्या उमेदवाराकडेच राहील. पैसे कोण जास्त देईल तेच निवडून येणार अशी अवस्था आहे आता सध्या. व्यक्ती बघून मतदान. जो विकास करेल त्याला मतदान. या भागात आता राजकारणात कुठला गट जोरात आहे? सगळा नेता आहे जोरात होता इथं मतदारसंघाच्या. इथे येड्रावकर आहे. जो येड्रावकर का काम बोलते. नमस्कार, के न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची आता रणधुमाळी चांगलीच तापू लागलेली आहे. 5 फेब्रुवारीला मतदान आहे, 7 फेब्रुवारीला मतमोजणी आहे आणि मग शिरोळ तालुक्यातील विविध जिल्हा परिषद मतदारसंघातून आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांच्या अपेक्षा काय आहेत, इतक्या वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीकडे ते कशा पद्धतीनं पाहतात हे जाणून घेण्यासाठी मी सध्या आहे नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघातील या हारोली गावामध्ये. हारोली गावातील लोकांशी आता आपण संवाद साधणार आहोत. या निवडणुकीकडे ते कशा पद्धतीने बघतात, नेमक्या त्यांच्या काय अपेक्षा आहेत, इतक्या वर्षांनी निवडणुका होत असताना इथली कामं या भागातली कशी आहेत, विकास कामं समस्या काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न. मामा नमस्कार. नमस्कार. इतक्या वर्षांनी आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. नांदणी मतदारसंघात आपलं गाव आहे. काय कशी लढत आता या मतदारसंघामध्ये कुणा विरोधात होणार आहे? विरोधक काँग्रेस राष्ट्रवादी ही युती आहे आणि बीजेपी आणि एकनाथ शिंदेची बीजेपी यांची शिवसेना या चौघात लढत होणार. त्यात फार्मात काँग्रेस येणार. कामं काय झाल्यात काय मतदारसंघातली विकास कामं? काय झालं नाहीत. काय झालं नाही. आमदारनं केल्यात बघा ते डंबरे रस्ता, दर्शन माने ते गावात सगळं हाजीन समाजात दिल्यात, सगळं केल्यात. आता उमेदवार कोण कोण राहिलेत काय माहिती आहे की नाही? तेवढं काय माहित नाही अजून. नाव अजून डिक्लेअर नाही आहेत. अजून प्रचार चालू व्हायचा. नाव अजून चालू व्हायचं. या भागात या गावात कुठल्या राजकीय गटाचं पक्षाचं वर्चस्व आहे? काँग्रेसचं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी. राष्ट्रवादी म्हणजे नेमकी कुठली? शरद पवार. शरद पवार. मग तुम्ही काय सांगाल आता जिल्हा परिषदेला पंचायत समितीला माणूस निवडून देताना तो कसा असला पाहिजे? चांगला पाहिजे, कर्तव्यदार पाहिजे, इमानदार पाहिजे, कामं करणारा पाहिजे. प्रत्येक गावात जाऊन कामं तुमचे काय समस्या काय हे विचारणं पाहिजे. मग ते लोक निवडून देणार. काय बोला. कुठं निघाला? नांदणीला. नंदीला. हा बोला की. गाव कुठलं? हारोली. हरली. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका बऱ्याच वर्षांनी लागलेल्या आहेत. 10 वर्षांनी निवडणुका होत आहेत. मध्यंतरी काळात प्रशासन होतं. प्रशासन चांगलं का निवडणुका चांगल्या? निवडणुका चांगलं का हो. माणसं निवडून दिल्यानंतर जे हे वाटतंय ना, प्रशासक म्हणजे कसं आहे सांगू काय, त्यांनी केलेलं हुकुमशाही होत्या आणि लोकनेत्यानं निवडून आलं ते वेगळं आहे कवाबी. आता कसा पाहिजे मग निवडून येणारा माणूस, व्यक्ती कशी पाहिजे? हा हे बघा, स्वतःच पोळी भाजणार नसावा, जनतेचं कल्याण करणारा असावा, हेच आमचं आहे. बाकी काय. आता या नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघात कुठल्या गटामध्ये पक्षामध्ये आता निवडणूक होते आहे? ते काय आपल्याला माहित नाही. मी 1 वर्षभर आता बाहेर होतो, काल आलोय संध्याकाळी. बाकीचे अजून मला काय माहित नाही. मतदारसंघातली कामं कशी आहेत त्या भागातली? आहेत बऱ्यापैकी आहेत. करणार हे बघा कसं असतंय, जो करणार तळ राखणार तो जर पाणी पिणार आहे. जगात कुठेही आहे, त्यातल्या त्यात बऱ्यापैकी झालेलं आहे. अनेक वर्ष तुम्ही या गावात राहताय, अनेक वर्षापासून अनेक निवडणुका बघितल्या असतील. कुठल्या राजकीय गटाचं पक्षाचं वर्चस्व आहे मतदारसंघावर? कसं आहे, वारं ज्या वेळेला जे वारं वाहते तेच हे करणार हो लोक. असं एकट्यालाच धरून चालत नाही. आता समजा एखाद्याच व्यक्तिमत्व चांगलं असलं आणि सगळे लोक त्यांच्याच पाठीमागे लागणार ना, आणि एखादं व्यक्तिमत्व चांगलं असलं तर त्याच्या पाठीमागे कोण लागणार? तर काय कुणाकुणाची नावं चर्चेत काय माहिती आहे की नाही? निवडणूक कोण कोण राहिले काय माहित नाही. ते काय माहित नाही. काल आलो
कोण आहे, कुठं राहिलंय, कुठल्या विभागात राहिलंय, काही नाही. विकास कामं कशी आहेत म्हणलाय भागातली? आहे बऱ्यापैकी आहेत चांगले. कुणाचं योगदान आहे विकास कामं करण्यात? तसं बघायला गेलं तर येड्रावकडनं जरा काम केलेलं दिसायला लागले सगळं. त्याचे कामं झाल्यात भरपूर. खरोखर झालात काय नुसतं कागदावरचे आहेत? झाले. आता लोक मतदान करताना निवडणुकीला राहिलेला माणूस बघणार का वरचा त्याचा नेता बघणार? तेव्हा काम करणार जो असतो की नाही तोच निवडून येणार हो. वरचा नेता बघून काय उपयोग त्याचा. हरलीत काय वातावरण आता निवडणुकीच्या? आता काल परवा दिवशी अर्ध बराबरी झाली साहेब. आता इथे कसं आहे माहिती काय, विकासाला ची गती इथे यड्रावकर साहेबांची जास्त इथं हरलीमध्ये आहे वैयक्तिक. मग तालुक्यात सर्वसाधारण सगळीकडे यड्रावकर गटाची कामं भरपूर केली आहेत राजेंद्र पडले यड्रावकरांच्या माध्यमातून. त्यामुळे यड्रावकर साहेब जरी दगड इथे या ठिकाणी जर उभा केलं तर लोक त्यांनाच मतदान करणार. कारण पुढे लोकांचं भवितव्य लोकांना बी माहिती आहे की पुढे जर निधी आणायचा झाला तर रस्त्यापासून आता कुठल्याही गावात जावा तुम्ही, किंवा आता औरवाड गौरवाड आलास बुबना या ठिकाणची गावं घेतलासा तरी आता पूरपासून सुरक्षा करण्यासाठी तटबंदीचं नियोजन त्यांनी करावं लागेल. म्हणजे सगळीकडे निधी आणून हे करावं लागल्यात. आपला नांदणी कुंडवाड असता होते, पुलावर पाणी येत होता, त्याचं नियोजन त्यांनी करावं लागलं. सगळीकडे पूल असते ते, काही होते मंदिर होते, मस्जिद होते, सगळ्यांना देणगी देतात. ते कुठल्याही समाजाला वंचित ठेवत नाहीत, सगळ्या समाजाला घेऊन जातात नेता. आता उमेदवार कोण आहे तिथं आता प्रत्येक गटाच्या पक्षाचे? आपली या ठिकाणी आता दोन एक ह्याचे कोळी, एक दोन्ही समाज ह्याची कोळीच आहेत जिल्हा परिषदला. तिसरा उमेदवार अशाबद्दल मला काय अजून काय माहिती नाही आहे. आम्हा बऱ्याच वर्षातून आता निवडणुका सगळ्या आता फास्ट होत आहेत. नगरपालिका झाल्या, महानगरपालिका झाल्या, आता जिल्हा परिषद आल्या. 8-9 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या होत्या, त्या पुन्हा नव्यानं होत आहेत. काय वाटतंय, काय भावना आहेत इतक्या वर्षांनी निवडणुका होताना? इतकी वर्ष प्रशासक होताना आता निवडणुका होत आहेत. प्रशासक बरं का निवडणुका चांगल्या? निवडणूक का बरं? काय आपली माणसं जातात निवडून कामं करतात एवढंच. कामं करतात काय खरोखर कामं निवडून आलं? कोण आता कोण कोणाचा माणूस आहे आणि तर काय नाही. कसा पाहिजे मग निवडणुकीचा माणूस? कोण काय येणार तिकडे, पण निवडणूक पाहिजे. निवडणुका पाहिजे. आता या भागात अनुसूचित जमाती महिला आरक्षण आहे, कोण उभा राहिले काय नावं माहिती आहेत नाही? तसलं काय चौकशी करत नाही. आता निवडणुका लागल्या होत्या जिल्हा परिषदेच्या, अनेक वर्षानंतर निवडणुका होतात. काय गावात वातावरण हरलीत? वातावरण हरली तर आता काहीच नाही बघ. निवांत आहे, निवांत म्हणजे अजून तापायचं आहे. तापायचं आहे. कोण कोण आहे उभा, काय नावं काय माहिती नाही? नाहीच, गावातला एक पण माणूस कोणच नाही. नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, 4 गाव आहेत तुमच्या मतदारसंघात. बाकीच्या बाहेरची गावातली नाव काय चर्चेत आहेत नाही? धर्मवृत्तीच आहे बघा जोरात माणूस. नाव सांगत नाही का जोरात. कुठल्या गटाचं वर्चस्व आहे भागात? येड्रावकर. का बरं त्यांचं वर्चस्व आहे? आमच्या जवळची माणसं आहेत, ती कामं पण केलेली आहेत. तुमच्या जवळच्याच म्हणून तुम्ही वर्चस्व असं म्हणताय? नाही 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 नाही, चांगले माणसं आहेत. चांगल्या माणसाला चांगलं काय म्हणायचं. चांगली काय केले त्यांनी? कामच केले, कामं केलेत. आमची प्रत्येकाची कामं झालेली आहेत. त्यामुळे त्या गटाचं वातावरण दबदबा आहेच, राहणारच. कोण कोण आहेत उमेदवार मग? नाही फिक्स नाही अजून काय. फिक्स नाही. मग आता जिल्हा ते आमदार आहेत, पण जिल्हा परिषदला आता जिल्हा परिषद उमेदवार वेगळा, पंचायत समितीचा वेगळा. मग ते उमेदवार बघणार काय मग नेत्याला बघून मतदान करणार? त्यांना बघून तीन कुठला माणूस उभा करतात त्याला मतदान करायचं. आणि उमेदवार जर व्यवस्थित नसेल तर? शक्य आहे, त्यांनी उभा करताना चांगला उमेदवार उभा करणार याची गॅरंटी आहे मला. त्यांनी ज्याला उभा करतील त्याला मत टाकणार. पण विरोधामध्ये आता तिरंगी लढत आहे, भाजप एकीकडे आहे, महाविकासाकडे आहे, यांचे पण खमके उमेदवार आहेत. अहो असले तरी पण कधी आम्ही आमच्या गटालाच बघणार. येड्रावकर प्रेमी आम्ही आधीपासून आमचा लोगोच तो आहे. म्हणून म्हणलं लोगोच तो आहे. आणि तर मनापासून सांगायचं तर काय काय सांगशील, कोणाचं वर्चस्व आहे? येड्रावकर गटच.
तुम्ही कार्यकर्ते आहेत म्हणून म्हणाला नाही हो मी कुठल्याच निवडणुकीत नसते पण इतरांना पण संधी मिळाली ती पण कामं करणार की हो नाही बघ करत का हक्कान जाय ते आम्हाला त्यांच्याकडे बाकीच्याकडे जाता येत नाही. जिल्हा परिषद निवडणुका बऱ्याच वर्षांना लागल्या आहेत काय वातावरण सध्या मतदारसंघात नांदणी मतदारसंघात हरोली गावात नांदणी मतदारसंघात आता वातावरण बघायचं म्हटलं तर इथं आता लोकांना काय झाले या पाठीमागच्या 2-3 इलेक्शन मध्ये खासदारकी असेल आमदारकी असेल आता झालेल्या आपल्या नगरपालिका महानगरपालिका यात कामाचा काही विषय नाही आहे कुठल्याच राजकीय पक्षाचा. फक्त लोकांना पैसे वाटायचं लोकांना असं हे काहीतरी लाडकी बहीण योजना द्यायची ह्याच्यातनच लोकांना त्यांनी गुंतवालेत आणि हे सत्ताधारी लोक निवडून आले. इथं काय कामाचा काही विषय नाही आहे कुठं काम काय झालेलं नाही आहे कुठल्याही पक्षाचं. आणि हे काय फक्त सर्वसामान्य जनतेसाठी काय नाही आहे हे चालू आहे. हे सगळं राजकारण एक त्यांच्याच कार्यकर्त्याचं त्यांच्याच घराण्यातल्या लोकांचं याची मुलगी इकडे राहिली त्याची बायको तिकडे राहिली त्याचा पोरगा इकडे राहिला असंच चालू आहे राजकारण. सध्या महाराष्ट्रात पूर्ण राजकारणाची वाट लागली. तुम्हाला कसा पाहिजे मग या भागातून निवडून येणारा लोकप्रतिनिधी काय यात सर्वसामान्य माणूस यात म्हणजे निवडून येण्यासारखे म्हणजे मेहचाच नाही आहे त्याची म्हणजे ऐपतच नाही आहे. त्याच्यात पैसे नाही तर तू काय इलेक्शन लढवणार आहे सगळं पैशावरती राजकारण झालंय. आणि हे कोण कोण आहे ज्या भागातून इच्छुक आहे उमेदवार राहिला होता ते मला तर काय माहित नाही आता कोण कोण अर्ज भरलेत. आणि इथं आमच्या इथं एसटी आरक्षण पडले त्यामुळे आपलं काय आदिवासी भाग नाही आहे. एसटी क्वचितच कोणतर 1-2 सीटा सापडल्या असतील त्या राजकीय पक्षांना. आणि ते काय आता ते इकडनं तिकडं इकडे 2 सीट आहेत ते आपण इकडनं तिकडं कोलाट्या उड्या चालू आहे. कुठल्या गटाचं वर्चस्व भागावर मतदारसंघावर आहे गटाचं वगैरे काय नाही आहे. आता इथं गट म्हणण्यापेक्षा इथं पैसे कोण जास्त देईल तेच निवडून येणार अशी अवस्था आहे आता सध्या. पैशाचा वापर वापरायला गेला तर म्हणजे मनापासून बाबा या मतदारसंघात मागील काही वर्षापासून असेल आता असेल कुठला गट सक्षम आहे जोरात आहे आता सध्या पक्ष म्हणजे पैशाच्या ह्याच्यावर म्हटलं तर यड्रावकर गट आणि भाजपवाल्यांचं जोरात आहे इथं. बाकी काय पक्ष नाही काय नाही फक्त गट आणि पैसा एवढाच चालू आहे विषय. मग आता मतदान करताना लोक काय बघणार मग काय काम बघणार नेता बघणार काय बघणार लोक नेता बघायला सोडूनच दिले आता काय करणार. लोकांच्या घरात काम बघायचा विषय नाही नेता बघायचा माणूस बघायचा विषय नाही. लोकांना फक्त चालू आहे घरात आदल्या दिवशी पैसा पोचतोय त्याच्यात सगळं लोकांचं चालू आहे. आणि जनता पण आता काय यांनी काम करणार घ्यायलेत पैसे आणि द्यालेत वोट. काय काय नाही पान बिन खायचं मस्त निवांत चाललंय हो चाललंय की निवांत चाललंय. तर राजकारणाच्या काही चर्चाच नाही निवडणुका चालू झाल्यात काय चालू नाही अजून काय झालं नाही हा चर्चा काय चालू झाले नाहीत. हा नुसता जरा काय ऐकाय मिळालं एवढं काय काय मिळालंय काय जे जिल्हा परिषद नोकरी का काय या निवडणुका चालू आहेत ते कोण राहणार काय राहणार चाललंय की. आता कुठल्या पक्षाचा इथं जोर आहे इकडे भाजप आणि भाजप पक्षाचा जोर आहे त्यात. जोर आहे बाकी कोणते सगळे आता थंड झाले. कामं कोणाची चांगली आहे त्या भागात काम आता काय राजन पाटील करायला की जरा काम काय केलं डांबरी काय काय गटऱ्या काढलाय पाणी आणालाय हे चालू आहे की. आता निवडून येणारा माणूस कसा पाहिजे आता निवडणुकीला चांगला पाहिजे की गोरगरीबाकडे बघणारा करणारा कोणाचं कामधंदा बघणारा एखाद्याला नोकरी लावणारा तसा वशिलांना पण निवडून आल्यावर गोरगरीबाकडे बघतील काय कामं करतील काय आता करतील की तरी काय इकडं लांबच याच्यात लांबच करण्याचं काम जात्यात. मग तुम्ही काय सांगाल कुठल्या पक्षाचा गटाचा जोर आहे मतदारसंघात या तसं काही सांगता येत नाही अजून. आता कसं झालंय भाजप काँग्रेस इकडे जरा नांदणी हरोलीला शेतकरी संघटनेचा जोर आहे त्याच्यामुळं काय सांगता येत. आता यातनं आता काय होईल ते बघायचं. आणि विषय ते कोड्यांच्या सीट असल्यामुळं जिल्हा परिषदला त्याच्यामुळे जास्त आता कोण रस बी घेणार नाही रस घेतलं नाही घेणार नाहीत. बर बर मग आता आमच्या गावात सीट नाही आम्ही काय गावाची काय रेस घेऊ शकत नाही. त्याला मतदान करणे कोण घराबद्दल पोचला त्याला मतदान नाही पोचला त्याला मतदान नाही. मग काय आता मतदान करताना त्या व्यक्तीतलं काय नेमकं कुठलं गुण बघणार काय बघणार ते व्यक्ती बघूनच गुण होऊन मतदान होणार. व्यक्ती बघून मतदान हा एवढंच. पक्ष का पक्ष मग ते कुठलं का असं ना व्यक्ती चांगली असली पुढं काम 5 वर्ष करणार असते तर तिलाच मतदान करायचं. तर मग गप्पच बसलेलं बरं. मागं काय कामं झालं काय काय कुठली कामं नाहीत जिल्हा परिषदची कामं नाहीत पंचायत समितीची कामं नाहीत. मग कुठली कामं आहेत
कुठलीच नाही. येड्रावकर तेवढं आता वारणीचं पाण्याची पाईपलाईन सोडला इकडं नागणीला आणि आपल्याला ते आता कवा चालू होईल आता 2 वर्ष होत आलं आता. मग आता काहीच काम नाही. पाटील बऱ्याच वर्षातून निवडणुका आता आल्यात. प्रशासक होते एवढे वर्ष, मग निवडणुका झाल्या का प्रशासक चांगलं? निवडणुका सगळ्या का बरं? म्हणजे कायद्यानं हे म्हणजे काय म्हणते त्याला लोकशाहीनं निवडणुका चांगल्या. निवडणुका चांगल्या कसा पाहिजे माझा निवडून येणारा लोकप्रतिनिधी? विकास करणारा पाहिजे. विकास करणारा. आणि काय विकास जो विकास करेल त्याला मतदान. विकास कसा आहे भागाचा या? चांगला आहे चांगला आहे. चांगला आहे. काय झालंय काम सांगा बघू. तरी बी नाही येत राव. मोत्री जरी नसले तर रस्ता झालाय, डांबरीकरण केल्यात, गटारी काढल्यात. कोण केलंय? हा जे आता प्रशासन म्हणजे निवडून येणारी ती लोकच धडपडायला लागल्यात. मग आता तुम्ही मतदान करताना काय बघणार? माणूस बघणार, पक्ष बघणार, नेता बघणार, काय बघणार? पक्ष बघणार नेता बघणार. सगळा नेता आहे जोरात होता इथं मतदारसंघाच्या. इथे यड्रावकर आहे. ते आमदार आहेत. आता खाली जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणूक आहेत, ते उमेदवार वेगळे आहेत. मग जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या उमेदवाराला मतदान करताना ते उमेदवार बघणार का त्याचा नेता बघणार? पहिला मूळ आमच्या इकडं भागात नेता पहिला बघतात, कोण कोणाकडे आहे तो, मग मग ठरवतात मतदान. कसा मग उमेदवार त्याचं चारित्र्य गुण काय काम त्याचं बघितलं जाणार का नाही? गुण बघणार, गुण बघून अगोदर भाऊ कसं केलं काय केलं हे बघणार, किंवा लोकांच्या सुद्धा म्हणजे किरकोळ काय प्रश्न सोडवल्यात नाही सोडवल्यात ते सगळं गटाचंच राजकारण. मग तुम्ही जर एरवी जर काय केलं नसलं तर मग कसं काय करणार तुम्ही? आता जर तुम्ही निवडणुकीपुरतं जर आला तर कोण करू शकणार? या भागात आता राजकारणात कुठला गट जोरात आहे? का बरं? म्हणजे किरकोळ काम त्यांनी केलेलं आहे. आता समजा नदी वारण्याचं ह्याचं आता पाणी यायला लागलंय अजून, आता हे अपूर राहिले. आता 4 वर्ष झालं ते काम झालं कसलं? वारणीचं पाण्याचं. आणि इकडे तर पंचगंगेला काही ते प्रशासन डोळं झाकलं, ते गटारच करून ठेवले. ते आम्हाला प्यायला परवानगी नाही. प्यायले की आम्ही दुसऱ्या दिवशी ते नदीतलं मासे कसं वर येऊन पडतात का नाही, तसं आमच्या आता तुम्ही आता ते कंडिशन आहे. कवा यायचं वारणीचं पाणी मग? आता आम्ही आसोबत राहिलं तर ठीक आहे. आता आमचं डोळ्यानं पारणं फिरले तर तेवढं बस आहे, नाही तर आपलं हाय पंचगंगेचं गटर प्यायचं. मामा काय कशा आता निवडणूक होणार मतदारसंघात? जोर कोणाचा आहे? जोर यड्रावकर. तुम्ही सगळे अठरावर तुम्ही गटाची माणसं आहे त्यांच्या? तुम्ही त्यांच्या गटाची माणसं आहे का? तुम्ही त्यांच्या गटाची माणसं आहे? अहो गटाचे आमची कामच झाल्यात तसे. हे तर मामा म्हणलं की अजून काय कामं झालेलं नाहीत म्हणून. होणार वेळ. पण आता तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीला उमेदवार निवडून द्यायचे आहेत आणि अठरावर काय म्हणलाय मग आता? कारण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवाराला मतदान करायचं आहे, मग तो जिल्हा परिषद पंचायत समितीचा माणूस बघणार का विधानसभेचा नेता बघणार? अहो ते बघणार विधानसभेचं बघून त्याच्या अंडर सगळं.